बुलेटिनमध्ये एक स्पेशल रिपोर्ट बघूया। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गेल्या 1-2 दिवसांपासून विरोधकांच्या रडारवर आले। दगडावरील फुटप्रिंट्स आधारासोबत लिंक करण्याचं पाटलांचं वक्तव्य चांगलंच गाजतंय। त्याच वक्तव्यावरून राज ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी पाटलांवर मिश्किल मात्र जिव्हारी लागणारी टीका केली। त्यामुळे जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। ते पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतं। चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची राज ठाकरे आणि संजय राऊतांनी ही अशी खिल्ली उडवली। दगडावरच्या फुटप्रिंट्स त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत। चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा। त्याचं कारणही तसंच होतं। चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीतल्या आंदोलनात दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळे पुरावे गोळा केले जात आहेत असं सांगितलं। ते पुरावे कशा प्रकारे जमा केले जात आहेत आणि त्या पुराव्यांमुळे कशी कारवाई होईल हे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी फिंगरप्रिंट्स ऐवजी फुटप्रिंट्स असा शब्द वापरला। दगडावरील फुटप्रिंट्स आधारासोबत लिंक करून आरोपींना शोधलं जात असल्याचं वक्तव्य पाटलांनी केलं होतं। त्याच वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला। आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते। एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली। प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो। आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री। काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत। चंद्रकांत पाटलांमुळे जेनझींचा पारा चढल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं। कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे। तिथेही काही नाही झालं, तिथेही काही नाही झालं। आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार? की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत शुक्रवारपासूनच पाटलांवर टीकास्त्र डागत आहेत। चंद्रकांत पाटलांना त्यांच्या संशोधनाबद्दल नोबेल प्राइज मिळावं अशी मागणीही राऊतांनी आधीच करून टाकली। नोबेलच्या मागणीनंतर संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना शाब्दिक दांडग्या दिल्या। चंद्रकांत दादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत। त्यांनी तिथे क्वारी काम सुरू केलेलं आहे। 4 ट्रक घेऊन गेलेत, मला कोणतरी म्हटलं। त्यांना जबाबदारी दिली अमित शहाने दगड गोळा करा म्हणून। चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी, दगड गोळा करणार, मग ते लॅबमध्ये आणणार आहेत। दादांना स्वतःची जबाबदारी दिली आहे, फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार। कोणी सांगितलं तुम्हाला सगळे? त्याच्यामुळे त्यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखी जी महान वैज्ञानिक संशोधक डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडले।
संजय राऊत आणि राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधल्यानं भाजपकडूनही त्यांना जशास तसं उत्तर देण्यात आलं. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा भडकलेत. परिणामी फुटप्रिंट्स आणि आधार लिंकवरून सुरू झालेलं हे शाब्दिक युद्ध लवकरच थांबण्याच्या खुणा काही दिसत नाही. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.